आता आपण जे आपल्याकडे पारंपरिक पद्धतीनं ट्रॅक्टरवरची पेरणी यंत्र आहेत. आता बैलावरची पेरणी यंत्र तर तशी पश्चिम महाराष्ट्रात राहिलेलीच नाहीत. टिपणी म्हणतो आपण त्याला. आता जे काय पेरलं जातं ते ट्रॅक्टरनंच पेरलं जातं. आणि मग मोठ्या प्रमाणात जी आपल्याकडं उपलब्ध पेरणी यंत्र आहेत ते जर मला BBFमध्ये कन्वर्ट करायचं असेल किंवा BBF किंवा बेडवर पेरणी करण्यासाठी त्याच्यात काय बदल करावा लागतो हे आपण इथं माहिती घेतोय. तर सांगा तुम्ही आता माहिती काय 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 बदल केले. आता हे पेरणी यंत्र हे पहिलं पारंपरिक पद्धतीचं पेरणी यंत्र होतं. त्याच्यानंतर आता जरा बेडवरती पेरण्यासाठी आम्ही त्याला थोडंसं चेंजेस केलं. म्हणजे ह्याच्यावरती बेडवरती आपण दोन्ही लाईनमधलं अंतर 10 इंच ठेवू शकतो. बरोबर. आणि त्याच्यामध्ये जर आपण 5 इंचामध्ये जर अंतर पेरायचं म्हणलं तरी पण ह्याला पेरता येतं. तर त्याच्यामध्ये 7 लाईनी बसतात. याची पूर्ण याच्यामध्ये एक 4.5 ते 5 फुटाचा बेड तयार होतो. बरोबर. आणि त्या बेडचा फायदा असा होतो की जास्त पावसाळ्यामध्ये पाणी सगळं तुमचं निचरा होऊन साईडला जातं, त्यामुळं पीक जाण्याचा धोका नाही. आणि गेल्या वर्षी ह्या यंत्राने भरपूर आम्ही पेरणी वगैरे केली, तर त्याचा रिझल्ट पण एकदम चांगलाच लागलेला आहे. बरं. बदल काय काय केले तुम्ही मग? आता पहिलं जे पारंपरिक किती फण होते तुमचे पेरायला? पहिले 5 फण होते पेरायला. मग आता तुम्ही फण वाढवले? जेव्हा जे फण वाढवले त्याच्यामध्ये टोटल तसे 11 फण आम्ही केलेले आहेत. बरं. तर त्याच्यामध्ये आपण 4 फणांनी बी पेरू शकतो, 7 फणांनी बी पेरू शकतो, आणि प्लस 11 फणांनी सुद्धा पारंपरिक पद्धतीने 11 फणांनी पेरू शकतो. बरं. आता ह्याला बियाची पेटी ही ती सांगा की जरा. आता खत आणि बी असं दोन्ही मिळून एका ह्याच्यातूनच आपण हे केलेलं आहे की 2 वेगवेगळ्या ठिकाणी पुढच्या साईडला खत टाकायचं, बी टाकायचं, आणि पाठीमागल्या साईडला खत टाकायचं. तर आपण त्या प्रमाण आपण एकराच्या प्रमाणे त्याला आपण सेट करू शकतो की बाबा एकराला एवढं खत टाकू शकतो आपण त्याला आपल्या प्रमाणानुसार. आणि भूमी कंपनी, अजून धरती ॲग्रो आहे, यांच्या ही पेरणी यंत्राच्या ज्या पेटी त्या अवेलेबल होतात आपल्याला, त्या पद्धतीने जसं जसं आता ही सगळी कामं काय काय करते सांगा बरं. ही आता पारंपरिक पद्धतीने बी पेरतो आपण ह्यानी, आणि बेड पद्धतीने बी पेरू शकतो. बरोबर. मित्रांनो, याच्यामध्ये असं आहे की हे एकच यंत्र जर तुम्ही चालवलं तर ह्यात बी पेरतंय, बियाच्या खाली खत पडतंय, खत पडून तुम्हाला मागं बेड तयार होते. हे तिन्ही कामं एकाच वेळेस एका यंत्रामार्फत होतात. म्हणून BBFवर पेरायला पाहिजे. BBFवर पेरायचा फायदा जसा मगाशी मी बोललो, पीक बेडवर आलं की मुळीला जागा होती. पाऊस जास्त झाला तर ते बेडवरही पाणी मुरतंय, बेडच्या सरीमध्ये पण पाणी मुरतंय. आणि ज्यावेळेस जास्त पाऊस होईल म्हणजे पाणी वाहून जायची पाळी येईल, त्यावेळेस दोन्ही बाजूच्या म्हणजे 3 लाईन नंतर, 4 लाईन नंतर, 5 लाईन नंतर जी पाणी तुमचं आपल्या साऱ्यामध्ये जी पाणी थांबून राहतं, त्याच्याऐवजी त्या बारक्या चारीमध्ये, चारी किती खोलीची होणं हे फार महत्त्वाचं नाही, पण तिथं चारी पाहिजेच. खोली जास्त महत्त्वाची नाही. उताराच्या दिशेने त्याची तोंड काढून द्यायची कडेला गेल्यानंतर. ज्यावेळेस बारीक पाऊस होतो, मिडियम पाऊस होतो, थोडा पाऊस थांबतो, तो सारा जी चारी राहिली भरती त्यातनं पाणी बेडमध्ये मुरतं, त्याच्यात मुरतं. ज्यावेळेस 20-25 दिवस पाऊस येत नाही त्यावेळेस मात्र त्या चारीमध्ये मुरलेलं, बेडमध्ये मुरलेलं पाणी 20 ते 25 दिवस तुमच्या पिकाला ताणावर येऊ देत नाही. ही त्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. आता ह्या प्रत्येक बियाची ती चकती वेगळी असते. तुम्हाला खत किती सोडायचं आहे त्याच्याप्रमाणे सेटिंग करायचं. बी कुठलं पेरायचं आहे ती चकती बदलली बरोबर तुम्हाला पाहिजे तेवढं दोन्ही ओळीतलं 2 रोपातलं अंतर सारखं राहतं, ज्याच्यामुळं दोन्ही झाडामध्ये रोपामध्ये एक बरोबर सारखं अंतर राहिल्यामुळं त्याला मुळीला वाढायला जागा चांगली राहते, त्याला सूर्यप्रकाश चांगला मिळतो, त्याला हवा चांगली खेळती राहते, त्याला जमिनीतनं मुळ्याला जागा वाढायला राहते, खायलासुद्धा त्याला जर त्याच्या बाजूचं मोकळं राहत असल्यामुळं सगळ्यात चांगल्या पद्धतीनं त्याला वाढीला वातावरण चांगलं होतं. आता बेडचा फायदा काय होतो, तुम्ही आता किती 4 ओळी घेताय. सोयाबीनमध्ये 15, 18, 25 क्विंटल एकरी उत्पादन काढते. ते लोक काय करतात, 4-5 फणी यंत्र आहे, मधी सरी लावली त्यांनी, किंवा दोन्ही बाजूला सऱ्या लावतात किंवा मधला फण करतात. आता समजा एखाद्याकडे हे ट्रॅक्टर आहे आणि त्याच्याकडे हे बाजूच्या फण नाहीत, काय त्याला म्हणतो आपण, 5 रिझर नाही, त्याला सुद्धा करता येतं. समजा 7 फणी तुमच्याकडे, मधला जो एक फण आहे तो बंद करा, त्याच्यातनं खत आणि बी पडू देऊ नका.
एखाद्याकडे बैल आहेत, त्यांनी काय करायचं, एक मुरडण आलं की मध्ये 1.5 फुटाचा गॅप ठेवायचा. आणि ज्यावेळेस सगळ्या पेरण्या होतील 20-25-20व्या दिवशी ज्यावेळेस कोळपणी करता त्यावेळेस खाली साधं डुबं जरी चालवलं त्याच्यातून, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला BBFचं यंत्रच पाहिजे असं नाही. मधला फन बंद करा, इकडं 2 लाईनी पडतील, इकडं 2 लाईनी पडतील, पुन्हा येताना बरोबर चिटकून आलं, 4 लाईनी बरोबर झाल्या, मध्ये गॅप राहिला. गॅपला तुम्हाला जेव्हा जमल तेव्हा तुम्ही मधनं सरळ एक जानोळ्याला दोरी बांधून डुबं म्हणतो ना आपण, हां पाट बारीक, आणि तो किती पाडायचा, 10-15 सेंटीमीटर पडला तरी चालतं. आज मोठ्या प्रमाणात आपल्याकडं अल निनोमुळं जर जास्त पाऊस पडला तर पीक वाया पण जाऊ शकतं. आता मागच्या वर्षी तसंच झालं ना, पाणी साठून राहिलं, जास्तीचं पाणी राहतं आहे, जेवढं लागतं आहे जेवढं मुरतं आहे तेवढं मुरवतं आहे. ते म्हणजे एक साधं तंत्र जरी पीक बेडवर घ्यायचं. आता जिथं 15 क्विंटल 18 क्विंटल काढतात ते काय करतात, उसाला जशी सरी काढली तशी काढतात, आणि ती मागं एक असं त्याला सपाट सरी करून घेतात, आणि त्या बेड बरोबर 3 फुटाचा 2.5-3 फुटाचा बेड तयार होतो. आणि त्याच्यावरती 2 यंत्र मागाशी जे म्हणलं, खेसे साहेबाची एक सूचना पण आहे त्याच्यात, हे जे पेरणी यंत्र आहेत बारके त्याला तुम्ही आता ऑनलाईन नोंदणी करा. हे शासना 10,000 रुपयाचं यंत्र आहे, तुम्हाला 50% सबसिडी पण आहे. त्याला ह्या वर्षी नाही, पुढच्या वर्षी नंबर लागेल. बेडवर जर करायचं असेल तर हा यांनी वाटाणा करता येतो, बाजरी करता येते, सगळी पिकं करता येते. म्हणजे जे माझ्या हातातल्या गोष्टी नाहीत, पाऊस कमी पडेल, एखाद्या दिवस जास्त पडेल, मध्ये जास्त गॅप येईल, ह्याला एकमेव पर्याय म्हणजे आपल्याला काही करून आणि आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला बेड तयार करून बेडवर पिकाची घेता येते. अजून काय करता येतं, अजून आपण याच्यात भाज्यांची सगळी पिके पेरता येतात. म्हणजे कोथिंबीर मेथी मेथी ते 5 इंचावर 5 इंचावर 5 इंचावर 11 फणांनी 11 फण जे इसकुटून तुम्ही करायचे पूर्वी ते सुद्धा ह्याच्यावर तुम्हाला पेरता येते. त्याचा पण बेड तयार करता येते. त्याचा पण बेड तयार करता येतो. तर अशा पद्धतीनं तुमच्याकडे BBF यंत्र आहे नाही, बैलाने पेरता, सगळ्या पद्धतीनं काही करून पीक बेडवर आलं पाहिजे. यावर्षी हा सगळ्यात सोपा आपल्या हातातला पर्याय आहे. कुणाला काय विचारायचं याच्यात?